उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीमध्ये इमारतीची पाहणी करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे बारामतीमध्ये 3 इमारतींचा भाग खचला होता। या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेत। इमारतीची त्यांनी पाहणी केली। पहाटे MIDC भागात त्यांनी पाहणी केली आहे। अजित पवारांनी नागरिकांसोबत संवाद साधला आहे। नागरिकांसोबत असल्याचं अजित पवार यांनी त्यांना विश्वास दिलाय। अजित पवार यांच्याकडून बारामतीत इमारतीची पाहणी करण्यात आलेली आहे। मुसळधार पावसामुळे बारामतीत 3 इमारतींचा भाग हा कोसळला। या ठिकाणी अजित पवार यांनी नागरिकांसोबत संवाद साधलेला आहे। तर आपण नागरिकांसोबत असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय, त्यांना विश्वास दिलेला आहे। पहाटे MIDC भागात ही पाहणी करण्यात आलेली आहे। बारामतीत 3 इमारतींचा भाग खचला। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले। त्यांनी या इमारतीची पाहणी केली आहे। आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत दाखल झालेत। मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे 3 इमारतींचा भाग खचला आणि या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधलेला आहे। आपण त्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास त्यांना दिलेला आहे। MIDC भागातील ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून इमारतीची पाहणी करण्यात आली आहे। राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर बारामतीतील आपण हे दृश्य पाहतोय। बारामतीमध्ये 3 इमारतींचा भाग हा खचलाय आणि यासाठी आता उपमुख्यमंत्री स्वतः या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीची माहिती जाणून घेत आहेत। पाहणी त्यांनी केलेली आहे। पहाटे MIDC भागात त्यांनी ही पाहणी केली। आपण हे दृश्य पाहतोय। MIDC भागातील बारामतीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे 3 इमारतींचा भाग खचल्याची माहिती सध्या समोर येते। अजित पवार या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आहे। नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधला आहे। राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले हे या ठिकाणी भरलेले पाहायला मिळतात। नाले सफाई झालेली नाहीये। तर बारामतीतील आपण हे दृश्य पाहतोय। MIDC भागात या ठिकाणी 3 इमारतींचा भाग खचलाय। यासाठी उपमुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी दाखल झालेत। नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलाय। नागरिकांना या ठिकाणी आधीच इतर ठिकाणी हलवण्यात आलं होतं। ही इमारत रिकामी करण्यात आली होती। आपण हे दृश्य पाहतोय। MIDC भागात 3 इमारतींचा भाग खचला। अजित पवार या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी ही पाहणी केली आहे। नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधलाय। राज्यभरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय मुसळधार पाऊस हा सुरू आहे। अवकाळीनंतर मान्सून पूर्व आणि आता केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा काही भागात मान्सून आता दाखल झाल्याची माहिती समोर येते। आपण ही दृश्य पाहतोय काल आणि आजची। तर काल 3 इमारतींचा भाग हा खचला आणि आज अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। साईरंग, ऋषिकेश, श्री समर्थ अशी इमारतींची नावं आहेत। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। विकास, काय अधिकची माहिती? बारामतीमध्ये संततधार पावसाला सुरुवात झाली। सातत्यानं गेल्या 2 ते 3 दिवसापासून हा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे गेल्या 2 दिवसापासून बारामतीतील रस्ते असतील किंवा काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। अशातच बारामती MIDC परिसरातील पेन्सिल चौकामधील 3 इमारतीला तडे गेल्यानं नागरिकांमध्ये त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र सुरक्षितेच्या कारणास्तव या नागरिकांना रात्री त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आणि आज एकंदरीत सकाळी 6 वाजता
मुख्यमंत्री अजित पवारांनी सदर या घटनास्थळी या ठिकाणी भेट देऊन इथल्या नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी संवाद साधून आपण त्या ठिकाणी काळजी करू नका, आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी त्या ठिकाणी त्या नागरिकांना दिला. मात्र पावसामुळे इमारतीला तडे गेले असल्याच्या अफवा आहेत. या नागरिकांनी जी माहिती आपल्याला दिली, या माहितीतून असं समोर येते की या बिल्डिंगच्या शेजारी एक 7 स्टार ग्रुपच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अनाधिकृतपणे 60 ते 70 फूट खाली खोल घेतल्यामुळं या भिंतींना तडे गेल्याचा आरोप या नागरिकांकडून केला जातोय. कारण गेल्या 6 महिन्यापासून सातत्यानं MIDC प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासनाला देखील या 3 बिल्डिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्ज करण्यात आला होता. मात्र प्रशासनाच्या वतीनं कोणतीही दखल घेतला नसल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून केला जातोय. यामुळे आता या नागरिकांना न्याय मिळणार का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. NDRFचं पथक सुद्धा या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती समोर येते. विकास, नक्कीच नीलम, तू सांगितल्याप्रमाणे NDRFची टीम त्या ठिकाणी काल रात्री दाखल झालेली आहे. दौंड आणि बारामती परिसरामध्ये पूर परिस्थितीमध्ये जे काही नागरिक अडकले होते, या नागरिकांसाठी ही NDRFची टीम त्या ठिकाणी रवाना झाली आहे आणि काही जवळपास 3 ते 4 नागरिकांना त्या ठिकाणी रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे. अद्यापही या NDRF टीमच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे. मात्र आता पाऊस हा थांबलेला आहे आणि पाण्याची पातळी देखील त्याप्रमाणे कमी झालेली आहे. मात्र असं असलं तरी बारामती तहसीलदार यांच्या वतीनं नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले. नीलम जी, धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पहाटे MIDC भागात या ठिकाणी अजित पवार यांनी पाहणी केली आहे. नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.